मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आज आपण रेषा आणि कोन याच्यामधील हा भाग समजावून घ्यायचा आहे, समांतर रेषा आणि छेदिका। आता समांतर रेषा आणि समान रेषा याच्यामधला फरक बघा। समान रेषा आणि समांतर रेषा, समांतर रेषा याच्यामध्ये फरक आहे। समान रेषा याचा अर्थ काय तर समान लांबीचे रेषाखंड, समान लांबीचे रेषाखंड। उदाहरणार्थ इथे 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला आणि दुसरा एक 5 सेंटीमीटर काढला, समजा हा AB असेल आणि दुसरा हा CD असेल, हा 5 सेंटीमीटर असेल, तर दोघांची लांबी समान आहे। AB बरोबर CD, AB बरोबर CD, ह्या दोन्ही रेषाखंड कसे आहेत समान, समान रेषा। आता रेषा याचा अर्थ घ्यायचा रेषाखंड म्हणून अर्थ घ्यायचा आहे। दुसरं समांतर रेषा याचा अर्थ बघा, अंतर कसं आहे, दोन रेषांमधील अंतर कसं आहे नेहमी समान। तर याचं चांगलं उदाहरण म्हणजे वहीवर छापलेल्या रेषा आहेत बघ, तुमच्या वहीमध्ये जे रेषा छापलेल्या आहेत, प्रिंट केलेल्या आहेत त्या समांतर आहेत। अशा प्रकारची बरीच उदाहरणं आहेत। खिडकीचे गज बघा, उभे गज किंवा आडवे गज हे सगळे समांतर असतात, किंवा टेबलाचे काठ बघा, वहीचे दोन्ही समोरासमोरील काठ बघा समांतर असतात। हे समांतर रेषा म्हणजे काय, दोन रेषांमधील अंतर समान असलं पाहिजे, समान अंतर, समान अंतर असलेल्या रेषा। आता समान अंतर म्हणजे काय तर इथे एक आकृती काढली बघा, रेषा PQ, रेषा P आणि दुसरी रेषा Q, ह्या किती वाढवल्या तर एकमेकांना छेदत नाहीत, न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात, असं आपण व्याख्या मागच्या वेळेला बघितलेलं आहे। तर यातलं अंतर, समजा आता एक बिंदू घेतला आपण, इथं या बिंदूवर आपण एक लंब टाकला, असा 90 अंशाचा कोन केला आणि हे अंतर मोजलं। परत इथे एक दुसरा बिंदू घेतला, त्या रेषेवर एक लंब टाकला आणि हे लंबांतर, हे लंबांतर जेवढं असेल तेवढंच हे लंबांतर असेल। तर याचा अर्थ काय, किती वाढवलं तर एकमेकाला ह्या छेदत नाहीत। म्हणजे अंतर कसं आहे, दोन रेषांमधील अंतर, जसं प्रार्थनेला हाताचं अंतर घेऊन आपण उभारतो तसं या दोन रेषांमधील अंतर हे नेहमी कसं असतं, समान असेल तर काय असतं त्या समांतर रेषा। तर समांतर रेषेचा अर्थ कळला। काही मुलांचा गोंधळ होतोय, समांतर आणि समान गोंधळ करतात। समान रेषा म्हणजे काय, लांबी समान, आणि समांतर रेषा म्हणजे याचा अर्थ काय, त्या दोन रेषांमधील अंतर नेहमी सारखं असलं पाहिजे, समान असलं पाहिजे, तरच त्या रेषा एकमेकाच्या जवळ येणार नाहीत किंवा एकमेकापासून दूर जाणार नाहीत। म्हणजे याचं अंतर कायम समान राखलं जातं, त्यांना समांतर रेषा म्हणतात। दुसरा बघा छेदिका, आता बघायचं आपल्याला छेदिका। तर आता ही पहिली एक आकृती इथं काढलेली आहे बघा, इथं बऱ्याच रेषा आहेत, रेषा P, रेषा Q, रेषा R आणि रेषा S, ह्या रेषा आहेत। याच्यामध्ये छेदिका आहे का बघा, किंवा ह्याच्यात समांतर रेषा आहेत का, समांतर रेषा नाहीत, एक समांतर रेषा नाहीतच ह्याच्यात, आणि याच्यामध्ये एकही छेदिका नाही। तर या रेषा कशा आहेत, एकाच बिंदूत छेदतात। किती बिंदूमध्ये छेदतात त्या रेषा, O बिंदूमध्ये, म्हणजे एकाच बिंदूमध्ये छेदतात। हा O बिंदू प्रत्येक रेषेवर आहे, रेषा P वर आहे, रेषा Q वर आहे, रेषा R वर आहे, रेषा S वर आहे, म्हणजे हा कॉमन बिंदू आहे, सामायिक बिंदू। हा उचलला की रेषा कट होणार सगळं, म्हणजे याचा अर्थ हा सामायिक बिंदू असेल तर ह्या रेषा याच्यामध्ये एकही छेदिका नाही, छेदिका नाही याच्यात। या आकृतीत छेदिका नाही। तर या रेषा कशा आहेत, एकमेकांना एक बिंदू छेदतात, तर या रेषांना काय म्हणतात, एक संपाती रेषा, एक संपाती रेषा। आपण रेषा धड्याखाली बघतोय, एक संपाती रेषा, आणि हा जो बिंदू आहे सामायिक बिंदू O, हा छेद बिंदू आहे, या छेद बिंदूला संपात बिंदू म्हणतात, संपात बिंदू, संपात बिंदू म्हणतात। याच्यात एकही छेदिका नाही, या सर्व रेषांना एक संपाती रेषा म्हणतात, कारण एकाच बिंदू छेदतात, त्या बिंदूला काय म्हणतात, संपात बिंदू म्हणतात। त्याच्यानंतर आता बघूया छेदिकेकडे जाऊया आपण। तर याच्यात छेदिका नाही, याच्यात छेदिका कोणती आहे बघा, विचार करा। आकृतीत 3 रेषा दाखवलेल्या आहेत, रेषा L आहे, रेषा M आहे, रेषा N आहे। तर कोणती रेषा याच्यात छेदिका असेल, रेषा L ही काय छेदिका आहे। तर ही छेदिका L जी आहे ती M रेषेला P मध्ये छेदते आणि N ला कुठं Q बिंदूमध्ये छेदते, Q बिंदू। मग छेदिकेची व्याख्या कशी करता येतील, जेव्हा दोन रेषांना एखादी तिसरी रेषा दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल
म्हणजे पहिल्या रेषेला एका बिंदूत छेदते, दुसऱ्या रेषेला दुसऱ्या बिंदूत छेदते, हे दोन्ही हे भिन्न बिंदू असतील तर त्या रेषेला काय म्हणतात, छेदिका म्हणतात. आता इथं एकाच बिंदूत छेदतात त्यामुळे छेदिका नाही, तर दोन भिन्न बिंदूत छेदण्याची गरज आहे, ही अट आहे. तर ती अट पूर्ण झाली तरच त्या रेषेला काय म्हणतात, छेदिका म्हणतात. म्हणजे व्याख्या करूया आपण इथं छेदिकेची व्याख्या. जर दोन रेषांना एखाद्या रेषेने दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेस छेदिका म्हणतात. रेषा एम आणि रेषा एन, ह्याला एक तिसरी रेषा यल, ही पी बिंदूत आणि क्यू बिंदूत, हे दोन्ही बिंदू भिन्न आहेत, वेगळे आहेत. पी बिंदू एमवर आहे, क्यू बिंदू हा एन रेषेवर आहे, त्यामुळे याला छेदिका म्हणतात. त्या छेदिका जी आहे या रेषेत छेदिका म्हणतात. आकृतीत रेषा यल ही एम व एन या रेषांची छेदिका आहे, रेषा यल ही छेदिका आहे. कुणाची आहे, रेषा एम आणि एन. बरं, ह्या एम आणि एन रेषा कशा आहेत, समांतर दिसतात का, एकमेकाला छेदतात का. तुम्ही म्हणणार इथं छेद बिंदू दिसत नाही, दोन्ही एम आणि एन रेषांचा छेद बिंदू दिसत नाही, म्हणजे समांतर म्हणण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नव्हे, हे अंतर बघा, इथून अंतर जे हे अंतर आहे, हे अंतर बघा, हे अंतर कसं होत चाललंय, कमी होत चाललंय. आणि इथं बघा अंतर कसं आहे, समान आहे, म्हणून या रेषा कशा आहेत, समांतर आहेत. तर ह्या एम आणि एन रेषा समांतर नाहीत, पण त्यांना छेदिका आहे. म्हणजे छेदिका ही समांतर रेषांना सुद्धा असू शकते आणि असमांतर रेषांना सुद्धा छेदिका असू शकते. लक्षात ठेवा, कारण दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते, इथेही दोन भिन्न बिंदू छेदते, म्हणजे छेदिकेची अट इथं पूर्ण होते, त्यामुळे त्याला छेदिका म्हणतात. तसंच या आकृतीत आपण बघायचं आहे, समांतर रेषापासून छेदिकेपासून मिळणारे कोण कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण बघूया. छेदिकेपासून मिळणारे कोण, छेदिकेपासून मिळणारे कोण. आता आकृती काढूया, एक दोन भिन्न रेषा काढूया आपण. कशा असतील, समांतर असतील किंवा नसतील, त्या दोघांनी छेदिका असू शकते. ही एक रेषा काढली, दुसरी रेषा काढली, इथं एम आणि एन घेऊया आपण, आणि तिसरी रेषा ही जी आहे ही पहिल्या बिंदू छेदली, पुढे नंतर दुसऱ्या रेषेला सुद्धा छेदले, पी आणि क्यू. तर पी बिंदू असे आपल्याला 1 2 3 4 कोण मिळतात, इथंही 4 कोण मिळतात. त्यांना जर आपण नंबर टाकले 1 2 3 4, इथं 5 6 हा 7 आणि 8, म्हणजे 8 कोण मिळतात इथं. तर ह्याच्यात तुम्ही शिकलेला जो भाग आहे, कोणता भाग शिकलेला आहे, तर शिरोविरुद्ध कोण गुणिले चिन्ह असेल किंवा दोन रेषा छेदणार असतील तर शिरोविरुद्ध कोण मिळतात, ही जोडी आणि ही जोडी समान असते. दुसरा भाग शिकलेला आहे तुम्ही, हे संलग्न पूरक कोण आहेत, ही सामायिक बाजू आहे दोन्ही कोणांची, तेव्हा आणि दोघांची बेरीज किती असते, 180 असेल तर हे संलग्न पूरक कोण, हे दोन्ही तिथं दिसायला लागतात. त्याचा उपयोग करून आपण नवीन प्रकारचे कोण बघणार आहोत, किंवा इयत्ता 8वीमध्ये झालेले आहेत त्याची थोडी ही उजळणीच आहे. तर याच्यामध्ये बघा, शिरोविरुद्ध कोणते आहेत, 1 आणि 3 शिरोविरुद्ध, 2 आणि 4 समान आहेत. 1 आणि 2चा विचार केला तर काय होतात, संलग्न पूरक कोण. 2 आणि 3 संलग्न पूरक कोण आहेत, 3 आणि 4 संलग्न पूरक कोण आहेत, 4 आणि 1 संलग्न पूरक कोण आहेत. त्याचप्रमाणे इथे याचा उपयोग करून आपण नवीन प्रकारचे कोण जरासं समजावून घ्या. तर या ठिकाणी
पहिला मिळतो आपल्याला संगत कोण. संगत कोणाच्या जोड्या, संगत कोणाच्या जोड्या. आपल्याला 4 जोड्या मिळतात. संगत कोणाच्या 4 जोड्या मिळतात. आता विचार करा, इथं 4 आणि इथं 4, त्यापैकी जोड्या म्हणजे 2-2 कोणात जोड्या करायच्या. 1 नंबरचा संगत कोणात जोडी कोणती होते? 5. रेषेच्या वर छेदिकेच्या एका अंगाला 1 आणि 5, 1 व 5 ही पहिली जोडी मिळते. दुसरी 2चा जोडीदार कोणता असेल? संगत कोण रेषेच्या वर, इथेही रेषेच्या वर घेणं, छेदिकेच्या एका बदला म्हणजे 2 आणि 6, 2 व 6 ह्या क्रमांकाचे जे कोण आहेत हे संगत कोणाची दुसरी जोडी. आता 3चा जोडीदार कोणता? रेषेच्या खाली आहे, छेदिकेच्या एका बदला. तसं रेषेच्या खाली घ्यायचं, छेदिकेच्या एका बदला म्हणजे 3 आणि 7. तिसरी जोडी आहे 3 व 7. आणि चौथी जोडी आहे 4चा जोडीदार कोणता असेल? संगत कोण जोडीदार? 8, 4 व 8, 4 व 8 या क्रमांकाचे कोण आहेत हे संगत कोणाची जोडी. दुसरा आहे आपल्याला हे झाला. दुसरा आता व्युत्क्रम कोण बघूया आपण. व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोणांच्या जोड्या. आणि या जोड्यांचं नातं कसं आहे ते पुढच्या भागात आपण प्रमेयामध्ये बघायचं आहे. याच्या पुढे व्युत्क्रम कोणांच्या जोड्या. तर व्युत्क्रम कोण म्हणजे छेदिकेच्या एका बदला असेल आणि विरुद्ध बदला असतील. अंतर आतले कोण 4 आणि 6. पहिली जोडी इथं 2 जोड्या मिळतात. पहिली जोडी आहे 4 आणि 6. म्हणजे इंग्रजी झड अक्षर दिसतं पाहिजे, झड अक्षर तयार होतं. ही छेदिका आहे, या 2 रेषा भिन्न आहेत, तर इथं असणारी हे जे कोण आहेत व्युत्क्रम कोणाची ही जोडी झाली. दुसरी जोडी उलटे बघा, उलटा छेद घ्या. 3चा जोडीदार कोणता असेल? 5, 3 व 5 या संगत कोणाच्या 2 जोड्या. तिसरा प्रकार आहे आपण मिळणारे कोण. हा पहिला प्रकार संगत कोण, दुसरा व्युत्क्रम कोण. तिसरा बघायचा आहे आंतर कोण, आंतर कोणांच्या जोड्या. इथे 2 जोड्या मिळतात आपल्याला. पहिली जोडी आहे अंतर म्हणजे आतील कोण. आता या 2 रेषांचा विचार करायला, हे छेदिका आहे. अंतर कोण म्हणजे आतील कोण. 4 म्हणजे छेदिकेच्या एका बदला असले पाहिजेत आणि आतील असले पाहिजेत. दोन्ही रेषांच्या आतील 4 आणि 5, 4 व 5 हे अंतर कोणाची एक जोडी झाली. आणि 3 आणि 6 दुसरा आहे 3 व 6 या अंतर कोणाच्या जोड्या समान आहेत. तर ह्या जोड्या कशा आहेत? या जोड्या समान असतात काय पूरक असतात ते आपण प्रमेयातून बघूया. तर पहिला आहे संगत कोणाच्या जोड्या. जर रेषा समांतर असतील, रेषा समांतर असतील तर संगत कोण कसे असतात? समान असतात. हे बघायचं आपल्याला. व्युत्क्रम कोण रेषा समांतर असतील तरच व्युत्क्रम कोणाच्या जोड्या समान असतात. म्हणजे 4 आणि 6 ही मापं समान असतात. तसं 1 आणि 5 संगत कोणाची जोडी इथं जितकं माप असेल तेवढंच इथं माप असते. समांतर रेषा होतात, ह्या समांतर नाहीत, त्यामुळे इथं समानता मिळणार नाही. इथे मिळणार आहे तुम्हाला. ते आपण प्रमेयातून बघायचं आहे. आणि आंतर कोण असतील, समांतर रेषानं छेदिकेनं छेदलं की आंतर कोण कसे असतात? यांची बेरीज 180 म्हणजे एकमेकांचे पूरक कोण असतात ते आपण प्रमेयातून बघूया. तर पहिला प्रमेय किंवा मूलतत्व म्हणूया आपण. पहिला मूलतत्व म्हणजे त्याचा पुरावा देण्याची गरज नाही, ते मान्य करावंच लागतं. मूलतत्व 1 अर्थात संगत कोणाचं मूलतत्व आहे ते 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोण समान असतात. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता, एका छेदिकेने छेदले असता संगत कोण समान असतात.
हे मूलतत्व आहे. हे मूलतत्व म्हणजे आपल्याला मान्य करायला लागते, ह्याची सिद्धता देण्याची गरज नाही किंवा सिद्ध करावं लागत नाही. हे मान्य कर. दोन समांतर रेषा असतील तरच, दोन समांतर रेषा असतील तर एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन समान असतात. म्हणजे समांतर रेषा असतील तर 1 आणि 5 समान, 2 आणि 6 समान, इथं 3चं माप जेवढं असेल तेवढं 6चं माप असेल, 4चं माप जितकं असेल तेवढंच 8चं माप असेल. हे संगत कोणाच्या जोड्या ह्या नेहमी कशा असतात, समान मापाच्या असतात. याचा व्यत्यास काय होईल किंवा व्यस्त मूलतत्व. व्यस्त मूलतत्व. व्यस्त याचा अर्थ काय, याचा अर्थ न बदलता या वाक्याचं अदलाबदल करायचं किंवा उलट करायचं. आता इथं दोन समांतर रेषा घेतली, समांतर रेषा असतील तर संगत कोण कशा असतात, समान असतात. तर इथं अर्थ न बदलता काय कसं घ्यायचं, जेव्हा दोन रेषांना समांतर रेषा असणार नाहीत, कशा असतील, दोन रेषा असतील, भिन्न रेषा असतील आणि त्याच्यात होणारे जर संगत कोण समान असतील तर त्या नक्कीच रेषा कशा असल्या पाहिजेत, समांतर असल्या पाहिजेत. म्हणजे उलट, जेव्हा दोन रेषांना एखाद्या छेदिकेने छेदले असता संगत कोणाची जोडी समान असेल, 4 जोड्या आहेत त्यापैकी कोणती एक जोडी समान असेल तर नक्कीच त्या रेषा कशा असतात, समान असतात किंवा असल्याच पाहिजेत. हे व्यस्त म्हणजे याच्या उलट, अर्थ तोच, अर्थ न बदलता आपण वाक्य बदललंय. दोन रेषांना एखाद्या छेदिकेने छेदले असता होणारा संगत कोण, होणारे संगत कोण होणे, संगत कोण कारण 4 जोड्या आहेत, संगत कोण समान असतील तर त्या रेषा समांतर असतात. संगत कोण कसे समान असतील तर रेषा कशा असतात, समांतर. म्हणजे अर्थ तोच, वाक्याची काय केले आपण अदलाबदल केलेली आहे पण अर्थ तोच आपण कायम ठेवलेला आहे. याला काय म्हणतात, व्यस्त मूलतत्व. तर अशी थोडीशी आपण चर्चा करूया. इथं जर वेगवेगळ्या रेषा असतील आणि छेदिकेनं छेदलं असेल तर संगत कोणाच्या जोड्या जर समान असतील तर नक्की त्या रेषा समांतर असल्या पाहिजेत. ह्याला चांगलं उदाहरण म्हणजे तुमची वही, नोटबुक वही घेतली, त्या वहीमध्ये बघा छापलेल्या रेषा कशा आहेत, सगळ्या आडव्या रेषा ज्या आहेत त्या सगळ्या समांतर आहेत, एकमेकांना समांतर, कारण त्यातलं अंतर कसं आहे, नेहमी समान आहे. वहीची लांबी रुंदी नको, त्यातलं अंतर, दोन रेषामधील अंतर हे सगळं समान असल्यामुळे त्या एकमेकाला किती वाढवल्या तर छेदत नाहीत, म्हणून त्या समांतर रेषा आहेत. त्याला एक मार्जिनची एक लाल रेषा काढलेली आहे बघा, एक मार्जिनची लाल रेषा काढलेली आहे, ती छेदिका होणार. तर त्या ठिकाणी होणारे संगत कोण जे आहेत प्रत्येक 90 अंशाचा कोण आहे बघा, ते म्हणजे संगत कोण समान आहेत आणि म्हणून त्या रेषा कशा आहेत, समांतर. तर त्याचं इथं प्रॅक्टिकल थोडंसं बघूया आपण. तर एक रेषा काढली आपण, या रेषेला काहीतरी नाव देऊया आपण, रेषा एल समजूया. याच्यावर एक ए बिंदू घेऊया, दुसरा एक बी बिंदू घेऊया. तर ए बिंदूपाशी आपण 90 अंशाचा कोन काढूया. ए बिंदूपाशी 90 अंशाचा कोन काढूया मोजून किंवा गुण्याच्या साहाय्याने काढूया. हा 90. तसंच बी बिंदूपाशी 90 अंशाचा कोन काढूया. इथं बिंदू घ्या पी, इथं आर घ्या. इथं आपण काढले किती अंशाचा कोन, हा 90, इथंही 90. याच रेषा मागच्या बाजूला आपण वाढवल्या, इथं मागील बाजूस वाढवल्या. इथं घ्या क्यू बिंदू आणि इथं एस. तर या आकृतीत छेदिका कोणती, रेषा एल. ही पीला ए मध्ये छेदते आणि पुढे आर एसला, पी क्यूला ए मध्ये छेदते आणि आर एसला कोणत्या बी बिंदूत छेदते. या दोन रेषा आहेत, त्यांनाही छेदिका. आणि हे कसे कोण होतात, हे संगत कोण. आपण असं बघितलं आडव्या रेषा काढल्या होत्या आणि हे संगत कोण
किंवा यावरचे संगत कोण किंवा खालचे संगत कोण किंवा ही जोडी संगत कोण, त्यापैकी हे संगत कोण होतात. हे संगत कोण समान असतील. दोन रेषांना एखाद्या छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण हे समान असतील तर त्या नक्की रेषा कशा असतात, समांतर असतात. समांतर. आता यातलं अंतर बघा, आपण कंपासात घेऊया अंतर, चेक करूया आपण बरोबर आहे का. हे अंतर घ्या, इथं कोणताही बिंदू घ्या आणि त्याच्यावर हे अंतर बघा, हे अंतर बघा, हे अंतर बघा किंवा इथे अंतर बघा. हे अंतर काय नेहमी समान आहे. त्यामुळे या रेषा किती वाढवल्या तर एकमेकाला छेदत नाहीत किंवा एकमेकापासून दूरही जाणार नाहीत, म्हणजे समांतर होतात. हे आपण सिद्धता देऊ शकतो. तर याचा उपयोग करून आपण समांतर रेषेच्या कसोट्या किंवा समांतर रेषेवर आधारित प्रमेय आपण दोन राहिले संगत कोणाच्या जोड्या, दुसऱ्या राहिलेल्या कोणत्या व्युत्क्रम कोणाच्या जोड्या आणि अंतर कोणाच्या जोड्या याच्या संबंधी आपण काही गुणधर्म समजावून घ्या प्रमेयाच्या आधारे. तर पहिला प्रमेय घेऊया. तर समांतर रेषांचे प्रमेय किंवा प्रमेय किंवा कसोटी, समांतर रेषा आहेत की नाही याचं परीक्षण, त्याला कसोट्या सुद्धा म्हणतात किंवा प्रमेय. या प्रमेयाच्या आधारावर त्या समांतर रेषा आहेत की नाहीत किंवा समांतर रेषा असतील तर कोणत्या प्रकारचे कोण समान असतात हे प्रमेयातून बघायचं आहे. तर पहिला आपण बघितलं मूलतत्व कोणतं, समांतर रेषा असतील तर संगत कोणाच्या जोड्या समान असतातच. त्याचा उपयोग करून आपण ह्या दोन प्रमेयांचा वापर करायचा आहे, व्युत्क्रम कोण प्रमेय आणि आंतरकोणाचा प्रमेय समजावून घ्यायचा आहे. त्यापैकी हा पहिला प्रमेय, दोन समांतर रेषांना म्हणजे समांतर रेषा आहेतच त्यांना एखाद्याच्या छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोण हे नेहमी समानच असले पाहिजेत किंवा असतातच. त्याच्याकरता आकृती काढली आपण. दोन रेषा कोणत्या काढल्यात बघा व्याख्येनुसार. रेषा AB एक आहे आणि दुसऱ्या रेषेचं नाव काय CD. त्यांना एखाद्या छेदिकेने, कोणती छेदिका याच्यात रेषा PS किंवा PQRS ही जी रेषा आहे ही छेदिका आहे, या दोघांची छेदले असता व्युत्क्रम कोण समान असतात हे आपण सिद्ध करायचं आहे. याचं समान सिद्ध करण्यासाठी आपण आधार कोणाचा घ्यायचा आहे तर शिरोविरुद्ध कोण किंवा संलग्न पूरक कोण किंवा संगत कोण याचा वापर करायचा. आता ग्रहितमध्ये काय ते दिलेली बाब काय दिलेलं आहे, रेषा कशा आहेत त्या समांतर आहेत. कोणत्या रेषा समांतर आहेत, रेषा AB समांतर रेषा CD. या खुणेचा अर्थ काय, दोन तिरक्या रेषा मांडलेत किंवा दोन उभ्या रेषा काढलेत यांना काय म्हणतात समांतर. AB ला समांतर CD या किती वाढवल्या तर एकमेकाला छेदत नाहीत तर असे. व त्यांची कोणती छेदिका आहे, व त्यांची PS ही छेदिका आहे, छेदिका आहे. साध्य काय करायचं आहे, व्युत्क्रम कोणाच्या जोड्या समान. व्युत्क्रम कोणाच्या जोड्या किती असतात, दोन. त्यापैकी एक जोडी समान दाखवूया, दुसरी जोडी दाखवता येते. व्युत्क्रम कोणाची कोणतीही जोडी घ्या, इथं मार्किंग करूया आपण. कोण AQR, कोण AQR शी समान, AQR या कोणाशी समान कोणता QRD, QRD किंवा दुसरं घे. एक जोडी सिद्ध केली की चालते, सिद्धता यायची. AB ला समांतर CD हे दिलेलं आहे. ग्रहितमध्ये समांतर पण दिलेलं आहे, ग्रहित आहे आणि हे ग्रहित कारण समांतर रेषा आहेतच या. बरं आता मूलतत्व कोणतं, पहिलं मूलतत्व जे आहे संगत कोणाचं मूलतत्व. समांतर रेषा असतील तर संगत कोणाची जोड्या समानच असतात. कोणती जोडी घ्या आपण तर एक इकडे घ्या, कोण PQB कोण PQB शी समान याचा संगत कोणाचा जोडी कोणता QRB, कोण QRB ही संगत कोणाची जोडी समान असतेच. कारण समान रेषा असतील तर संगत कोणाच्या चारही जोड्या समान असतात. QRD हे समान आहेत. मग समान आहे तर या कोणाशी हा कोण समान आहे. समजा इथं नंबर दिला आपण 1 आणि हे 2. आता 1 आणि 3 तिसरा नंबर घ्या. हे नेहमी कसे असतात, समान असतात. कोणत्या प्रकारचे कोण हे तुम्हाला माहितीच आहे. इथं एकमेकांना छेदणाऱ्या रेषा आहेत त्यामुळे काय असतं ते शिरोविरुद्ध कोण समान. पण कोण PQB शी समान कोणता AQR.
कारण का शिरोविरुद्ध कोण, शिरोविरुद्ध कोण हे नेहमी कसे असतात, समान असतात. बघा आता याच्यामध्ये पहिला कोण दुसऱ्याशी समान आहे आणि तोच दुसरा कोण, हे संगत कोणाची जोडी आहे, मूलतत्व संगत कोणाचं मूलतत्व आहे. पहिला कोण दुसऱ्याशी समान आणि दुसरा कोण तिसऱ्याशी समान असेल तर तिसरा आणि पहिला समान असतो. यावरून कोण AQR, कोण AQR शी समान कोणता, QRD. म्हणजे आपण समांतर रेषा दिल्या तर संगत कोणाच्या कसोटीचं गृहीतक घेतलं किंवा मूलतत्व घेतलं आणि शिरोविरुद्ध कोण याच्या मदतीने आपण काय केलं, विरुद्ध कोण सुद्धा समान असतात. हे व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोण साध्य सिद्ध. त्याप्रमाणे ही जोडी सुद्धा दाखवू शकता तुम्ही. दुसरी जोडी घेतला तर इकडचे संगत कोण घ्या, शिरोविरुद्ध कोण मिळाला की झालं, त्यावरून हे सिद्ध करता येते. या ठिकाणी इथं आपण थांबूया आणि उद्या आपण आंतरकोणाची कसोटी जी आहे किंवा आंतरकोणाचा प्रमेय म्हणजे आंतरकोणाची बेरीज नेहमी 180 असते हे सिद्ध करण्याचा सिद्ध करून उद्या काही गणितं बघूया. थँक्यू.